तुम्हाला पैशांची अडचण आहे का? नोकरीच्या संधी पाहिजे आहेत का? मग श्रावण महिन्यात 2 साधे पारंपरिक उपाय आवर्जून करा आणि अनुभव सांगा. पहिला उपाय आहे धनवृक्षादीसाठी बेलपत्राचा आणि दुसरा उपाय आहे नोकरीसाठी नारळाचा. हे उपाय श्रद्धेने कराच, पण त्यासोबत तुमचे प्रयत्नही सुरू ठेवा. कारण कोणताही धार्मिक उपाय हा मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. चला तर मग पहिला उपाय जाणून घेऊया. धनवृद्धीसाठी बेलपत्राचा हा उपाय आपल्या आर्थिक अडचणी दूर करतो, असा भक्तांचा विश्वास आहे. हा उपाय कसा करावा? तर श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर महादेवाची पूजा करा. जर तुम्ही महादेवाची पूजा करण्यासाठी मंदिरात जात असाल तर स्वच्छ आणि अखंड बेलपत्राची 3 पाने सोबत घेऊन जा. घरच्या शिवलिंगाची पूजा करत असाल तरीही 3 बेलपत्र घेऊन शकता. आता या तिन्ही बेलपत्रावर चंदन किंवा अष्टगंधाने अगदी हलक्या हाताने ओम लिहा किंवा ओम नमः शिवाय असे लिहा. आता हा उपाय करताना घाई गडबड अजिबात करू नका. शांत बसा. काही क्षण डोळे बंद करा आणि मनात आपला संकल्प स्पष्ट करा की तुमच्यावर कर्ज असेल, पैशांची अडचण असेल, घरात सतत खर्च वाढत असतील किंवा मेहनत करूनही आर्थिक सामर्थ्य मिळत नसेल, तर मनात महादेवाला तुमची अडचण सांगा. तुम्ही मनात प्रार्थना सुद्धा करू शकता की हे महादेवा, माझ्या कष्टाला योग्य फळ मिळू देत. माझ्या आयुष्यातील आर्थिक अडथळे दूर होऊ देत. माझ्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदू देत. बस हा साधा सोपा उपाय आहे. श्रद्धेने मनापासून करा. त्यानंतर हे 3ही बेलपत्र महादेवांना श्रद्धेने अर्पण करा. बेलपत्र अर्पण केल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि महादेवाचे स्मरण करा. त्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास तर किमान 11 वेळा तरी या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. तुम्हाला वेळ असेल तर त्यापेक्षा जास्त सुद्धा जप करू शकता. आता या उपायामागची भावना काय आहे? तर आपण महादेवांना बेलपत्र अर्पण करतो तेव्हा फक्त बेलपत्र अर्पण करत नाही, तर त्यासोबत आपला संकल्प आणि आपली श्रद्धाही अर्पण करतो. म्हणून बेलपत्र ठेवताना मनात नुसतं मला पैसा मिळू दे, मला पैसा मिळू दे एवढंच म्हणायचे नाही, तर माझ्या मेहनतीला योग्य दिशा मिळू देत, योग्य संधी मिळू देत आणि माझ्या घरात आर्थिक स्वार्थ येऊ देत, असा सकारात्मक संकल्प करा. धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्र महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि धनवृद्धी, सुख, समृद्धी तसेच आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी भक्तांकडून असे उपाय केले जातात आणि त्यानंतर बरेच असे अनुभव सुद्धा आलेले आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंट करून नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर या येणाऱ्या सोमवारी हा उपाय करणार असाल तर हेही सांगा आणि त्यामुळे आलेले अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका. आता येऊया दुसऱ्या उपायाकडे. आता हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना साध्या नोकरीची गरज नाही. तुम्ही नोकरीसाठी किती अर्ज करता? 1 नाही, 2 नाही, कितीतरी अर्ज करता. कधी इंटरव्ह्यूचा कॉल येतो, कधी इंटरव्ह्यू चांगला जातो, तर कधी शेवटच्या राऊंडपर्यंत सगळं व्यवस्थित होते आणि आपल्याला वाटते आता ही नोकरी नक्की मिळणार. पण अचानक काहीतरी घडते. अडथळे येतात आणि कंपनीकडून कॉलच येत नाही. कधी ऑफर होल्डरवर जाते, कधी पगार अपेक्षेपेक्षा कमी असतो, तर कधी पात्रता असूनही संधी हातातून निघून जाते. अशा वेळी मनात निराशा येणे स्वाभाविकच आहे. पण यावेळी सोबत स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करताना नारळाचा एक साधा सोपा पारंपरिक उपाय केला जातो.
यासाठी काय करावे? तर एक संपूर्ण नारळ घ्यावा. नारळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर जर तुम्ही मंदिरात जाऊन महादेवाची प्रार्थना करत असाल तर उत्तम, किंवा घरच्या घरी शिवलिंगासमोर बसावे शांतपणे, अगदी डोळे बंद करून. तुमच्या मनातील नोकरीची इच्छा स्पष्टपणे महादेवांना सांगावी. यावेळी आपण प्रार्थना करू शकता की, हे महादेवा, माझ्या कष्टाला योग्य दिशा मिळू दे. माझ्या पात्रानुसार मला योग्य नोकरीची संधी मिळू दे. माझ्या मार्गात जे काही अडथळे आहेत ते दूर होऊ देत आणि माझ्या मेहनतीला यश मिळू दे. त्यानंतर या नारळावर थोडेसे चंदन लावावे आणि तो नारळ महादेवाच्या समोर अर्पण करावा आणि शांतपणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास तर 108 वेळा ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता. जप करताना फक्त नोकरी मिळावी एवढंच विचार करायचा नाही, तर मला माझ्या पात्रतेला योग्य अशी नोकरी मिळू दे, माझ्यासाठी योग्य दार उघडे होऊ दे आणि त्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी बुद्धी मला मिळू दे, असा संकल्प करावा. त्यानंतर आपल्या परंपरेनुसार तो नारळ देवाला अर्पण करावा किंवा मंदिरात योग्य पद्धतीने आपले प्रयत्न अजिबात सोडू नका. आता समजा तुम्ही श्रावण सोमवारी हा नारळाचा उपाय केला तर त्याच दिवशी किमान 5 नोकरीच्या संधी शोधा. तुमचे रिझ्युमे एकदम नीट तपासा. जुने रिझ्युमे असेल तर अपडेट करा. तुमचे आणि जॉब पोर्टल यावरील प्रोफाईल अपडेट करा. धन्यवाद. आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.